राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. खोपोली आज सकाळी पुन्हा एकदा एका खुनाने हादरली आणि हा खून इतका भयानक आणि क्रूरतेने भरलेला होता की या खुनाची बीडच्या दहशती म्हणा किंवा तिथल्या क्रूरतेची आठवण करणारी होती. खोपोलीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे जे नगरसेविका 2 दिवसापूर्वी निवडून आल्या होत्या, त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्या कोणाची केली? एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची. हत्या कुणी केली? अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी. आता मला हे बघायचं आहे की ज्या वेळेला अजित पवारांच्याच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची हत्या केलेली, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आक्रमक दिसले नाहीत. नाहीतर आत्तापर्यंत वाल्मिक फासावर चढला असता, त्याची पूर्ण टोळी फासावर चढली असती, एन्काउंटर करून ठोकून दिले असते. पण तसं काही दिसलं नाही. मेंगळटपणा त्यांच्यामध्ये आला की देवेंद्र फडणवीसांच्या अंगामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची हत्या झाली तर. पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हे होणार नाही असं आम्ही अपेक्षा करतो आहे. कारण एकनाथ शिंदे हे भाई म्हटलं जातं त्यांना. एकनाथ भाई आहे, त्यांचा एक ऑरा आहे, दरार आहे. आणि ते ज्या गुरुची चेले म्हणून सांगतात ना, त्या गुरूंचं एक वाक्य आहे, गद्दाराला क्षमा नाही. एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये वार करणाऱ्या त्या गद्दाराला एकनाथ शिंदे कसे काय क्षमा करतात, मला हे बघायचं आहे. अजित पवारांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणारे एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर अजित पवारांसोबत कसा व्यवहार करतात, मला ते बघायचं आहे. आणि जर असा व्यवहार झाला तर कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती, तुम्ही समजून जा, तुमच्या जीवाची किंमत या पक्षांच्या नेत्यांना काडीची नाही. ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तुमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा जीव 2 मिनिटात घेऊ शकतात. हे यातनं सिद्ध होईल. आणि बीडची गुन्हेगारी, दहशतगिरी, दादागिरी ही रायगडच्या दिशेने वाटचाल करायला लागली का काय, असा संशय आणि अशी भीती रायगडकरांच्या मनामध्ये. खोपोलीमध्ये झालेल्या खून प्रकरणाबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.